Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about hypothesis. Here, we will learn meaning and definition of hypothesis. Meaning of hypothesis. The foundation of research live in hypothesis formulated. Minute attention is needed for this. Let us understand this concept in detail. The term hypothesis has several meanings. It may be taken to mean possibilities, a supposition, or assumption. In general, it is taken as proposal to accept something as a true. It may prove to be correct or incorrect. It may seem contrary or in accordance with common sense. It is tentative and likely to be accepted as scientific truth. बघा रिसर्च मध्ये हायपोथेसिस फॉर्म्युलेशन हा मेन पाया आहे रिसर्चचा. तर आपण हायपोथेसिसचा अर्थ इथे बघणार आहोत. हायपोथेसिस हॅज अ सेव्हरल मिनिंग. इट मे बी टेकन ॲज अ मेन पॉसिबिलिटी, म्हणजे सरासरी शक्यता असं आपण म्हणतो ते. सपोजिशन, ॲझम्पशन म्हणजे गृहीतक. इन जनरल इट इज टेकन ॲज प्रपोजल टू ऍक्सेप्ट समथिंग ट्रू, म्हणजे एखादं विधान हे सत्य आहे असं गृहीत धरणं म्हणजे हायपोथेसिस. इफ प्रूव्ह टू बी करेक्ट ऑर इनकरेक्ट, मग त्याच्यानंतर ते सिद्ध करायचं असतं, ते करेक्ट असेल किंवा इनकरेक्ट असेल विधान. इट मे सीम्स कॉन्ट्ररी ऑर इन अकॉर्डन्स विथ द कॉमन सेन्स. आता हे जे हायपोथेसिस आहे हे कॉन्ट्ररी असू शकतं किंवा कॉमन सेन्स एक सामान्य विचाराचं हायपोथेसिस असू शकतं. इट इज टेंटेटिव्ह अँड लाईकली टू बी ऍक्सेप्टेड ॲज अ सायंटिफिक ट्रूथ. म्हणजे अंदाज असतो हा आणि लाईकली टू बी ऍक्सेप्टेड ॲज अ सायंटिफिक ट्रूथ म्हणजे रिसर्च केल्यानंतर हे शास्त्रीय दृष्ट्या सत्य आहे असं स्वीकारलं जाणार असतं. इफ अ मॅन सफर्स फ्रॉम fever, we guess that he drank impure water. If the price of article suddenly shot up, we suppose that the merchant are hoarding it. Thus, constantly we are making hypotheses without being aware of it. Thus, we can define hypothesis as a tentative suggestion expressed as preposition to explain an event. बघा काय म्हटलंय की समजा एखाद्या माणसाला ताप आला तर आपण म्हणतो की त्याने काहीतरी अशुद्ध पाणी प्यालंय, दूषित पाणी प्यालंय आणि म्हणून त्याला ताप आलाय. त्याच्यानंतर एखाद्या दुकानदाराने एखाद्या वस्तूची किंमत वाढवली की आपण लगेच म्हणतो की अरे हा इथे काय करतोय, काळा बाजार करतोय. किंवा त्याला जसं म्हणतात मर्चंट आर हॉर्डिंग इट, म्हणजे त्या वस्तूचा त्याने साठा खूप केलाय, म्हणजे तो आता विकत नाहीये पण तो महागाईने विकणार आहे, त्याने तो काळा बाजार करून ठेवलाय. म्हणजे असं होतं बघा की एखादी शॉर्टेज असलेली वस्तू शॉर्टेज झालं की लगेच त्याचे भाव वाढतात. म्हणजे उदाहरणार्थ कांद्याचा भाव वाढला, कांद्याला निर्यात सुरू झाली आणि मग समजा किंवा पुसला, पाऊस पडला आणि पीक फुकट गेलं असं कळलं की इथल्या दुकानदारांचे लगेच कांद्याचे भाव वाढतात. तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये असं अनेक टेंटेटिव्ह विधान करत असतो. किंवा आपण म्हणतो बघा की दारू पिणाऱ्या माणसाचा लिव्हर खराब होणार आहे, तो लवकर मरणार आहे. हे टेंटेटिव्ह आपलं एक विधान असतं, हे रोजच्या जीवनात आपण करत असतो. Thus, constantly we are making hypothesis without being aware of it. म्हणजे आपल्याला माहित नसतं की अरे हे हायपोथेसिस आहे. किंवा आपण बऱ्याचदा असं ऐकतो बघा की मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांची फवारणी, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा उपयोग जो काही आपण करतो आहे त्याचा परिणाम म्हणून कॅन्सरचे पेशंट वाढत आहे.
म्हणजे असं आपण रोजच्या जीवनात अनेक विधानं करत असतो. म्हणजेच आपण काय करत असतो? वी आर मेकिंग हायपोथेसिस विदाउट नोईंग इट. आपल्याला माहित नसतं हे हायपोथेसिस आहे. Thus we can define hypothesis as a tentative suggestion. Hypothesis हे tentative suggestion आहे, express as preposition to explain an event. एखादी घटनेचं स्पष्टीकरण करत असताना किंवा एखादी समस्या दिसली की आपण त्याचं हे उत्तर असेल असं सहज म्हणतो. इट इज हायपोथेसिस. क्वाइट ऑफन रिसर्च हायपोथेसिस इज प्रिडिक्टिव्ह स्टेटमेंट. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनात सहज वाक्य करत असतो. आपण काही संशोधन केलेलं असतं वगैरे असं नाही. पण रिसर्च हायपोथेसिस हे प्रिडिक्टिव्ह स्टेटमेंट असतं, केपेबल ऑफ बीइंग टेस्टेड. असं स्टेटमेंट असतं की त्याचं टेस्टिंग होतं बाय सायंटिफिक मेथड दॅट रिलेट्स टू इंडिपेंडंट व्हेरिएबल टू सम डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे ह्याच हायपोथेसिस मधनं डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल यांच्यामधलं रिलेशन सांगितलं जातं. उदाहरणार्थच बघा की रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रचंड वापरामुळे रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या प्रचंड वापरामुळे आज आपल्याला कॅन्सर वाढलेला दिसतो. आता कॅन्सर वाढलाय हे इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र व्हेरिएबल आहे. तो कशा सॉरी डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आणि रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशक यांचा वापर हे इंडिपेंडंट स्वतंत्र. आपण याचा वापर करतो हे कोणावरही अवलंबून नाहीये. करायचं तर करायचं, नाही करायचं तर बंद करायचं. तर रासायनिक खतांचा वापर किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर हे इंडिपेंडंट स्वतंत्र व्हेरिएबल आहे. त्याच्यावर अवलंबून कोण आहे? कॅन्सर. कॅन्सरचे रुग्ण वाढतात या रासायनिक खतांमुळे. तर हे डिपेंडंट व्हेरिएबल. तर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मधलं रिलेशन आपल्याला जे रिलेशन आहे ते टेस्टिंग हायपोथेसिस मध्ये केलं जातं. म्हणजे क्वाइट ऑफन दॅट रिसर्च हायपोथेसिस इज प्रिडिक्टिव्ह स्टेटमेंट केपेबल ऑफ बीइंग टेस्टेड. हे प्रिडिक्टिव्ह स्टेटमेंट आहे आणि त्याची टेस्ट आपण करू शकतो. आणि दॅट रिलेट्स द इंडिपेंडंट व्हेरिएबल टू डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल जे स्वतंत्र व्हेरिएबल अवलंबून आहे त्याचं रिलेशन आपण इथे पाहतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द स्टेटमेंट लाईक फॉलोइंग. म्हणजे आता खालील काही एक उदाहरणं असतात बघा की जसं की उदाहरणार्थ स्टुडंट्स फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी शोज ग्रेटर क्रिएटिव्हिटी दॅन स्टुडंट्स फ्रॉम अदर युनिव्हर्सिटीज ऑफ महाराष्ट्र. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीची मुलं असतात ना हुशार असतात असं आपण एक विधान करतो. महाराष्ट्रातल्या इतर युनिव्हर्सिटीपेक्षा मुंबई युनिव्हर्सिटीतली मुलं क्रिएटिव्ह असतात. किंवा होंडा एमएज इज परफॉर्मिंग ॲज फाईन ॲज मारुती डिझायर. आता होंडा अमेज ही जी गाडी आहे ती मारुती डिझायर इतकंच चांगला परफॉर्मन्स देते. These are hypotheses capable of being objective, verified and tested. म्हणजे ही हायपोथेसिस आहे तर केपेबल ऑफ बिंग ऑब्जेक्टिव्ह व्हेरीफाईड अँड टेस्टेड. याच्या ऑब्जेक्टिव्हली व्हेरीफाईड अँड सॉरी these are hypotheses capable of being objectively verified and tested. म्हणजे ही हायपोथेसिस अशी आहेत की आपण त्यांना व्हेरीफाय करू शकतो, टेस्ट करू शकतो त्यांची. Thus we may conclude that hypothesis state what we are looking for and it is a preposition which can be put to test to determine its validity. म्हणजे आपण काय विचार करतो तर त्यातलं एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट एखाद्या समस्येचं निदान म्हणजे हायपोथेसिस आहे. पण काय हे हायपोथेसिस वी कॅन पुट इट टू टेस्ट. आपण त्याची टेस्ट करू शकतो, त्याची व्हॅलिडिटी डिटरमाइन करू शकतो. अ प्रपोजल इंटेंडेड टू एक्सप्लेन सर्टन फॅक्ट्स अँड ऑब्झर्वेशन. आता हे जे विधान आहे इंटेंडेड टू एक्सप्लेन सर्टन फॅक्ट्स अँड ऑब्झर्वेशन या विधानामध्ये काही फॅक्ट्स ऑब्झर्वेशन एक्सप्लेन केलेली असतात. अ हायपोथेसिस इज प्रिसाइज टेस्टेबल स्टेटमेंट प्रिडिक्शन ऑफ what the researcher expect to find
or prove. बघा इथे परत एकदा सांगितलं की हायपोथेसिस इज प्रिसाइज, थोडक्यात असतं टेस्टेबल स्टेटमेंट आहे. प्रिडिक्शन ऑफ व्हॉट रिसर्चर एक्सपेक्ट टू फाइंड. आणि प्रिडिक्शन म्हणजे भविष्याचा वेध घेतलेला असतो की काय त्याचा परिणाम होईल किंवा काय त्याचं कारण असेल. इट इज अ टेंटेटिव्ह आन्सर टू द रिसर्च क्वेश्चन. हायपोथेसिस हे सर्वसाधारण उत्तर आहे तुमच्या रिसर्च क्वेश्चनचं. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह preposition formulated फॉर इम्पेरिकल टेस्टिंग, म्हणजे अनुभवात ना त्याचं टेस्टिंग करण्यासाठी हे एक टेंटेटिव्ह प्रेपोजिशन आहे. इट इज टेंटेटिव्ह आन्सर टू युअर रिसर्च क्वेश्चन. इट इज डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट कंबायनिंग कन्सेप्ट, म्हणजे हे एक डिक्लरेटिव्ह स्टेटमेंट आहेत आणि त्याच्यात अनेक कन्सेप्ट असतात. डेफिनेशन ऑफ हायपोथेसिस. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण हायपोथेसिसचा अर्थ बघितला की तुम्ही एखादी रिसर्चची समस्या मांडली तर त्या समस्येचं उत्तर काय असेल हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. बघा आपण सायंटिफिक रिसर्चच्या स्टेप बघितल्या होत्या की सिलेक्टिंग रिसर्च प्रॉब्लेम, त्याच्यानंतर डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करणं, नंतर डिफायनिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, का रिसर्च करणार आहोत ते बघणं. त्याच्यानंतरची पायरी होती रिव्ह्यू लिटरेचर रिव्ह्यू करणं. आणि त्याच्या पुढची जी पायरी होती ती काय होती तर डिफायनिंग हायपोथेसिस. म्हणजे जी समस्या तुम्ही निवडली ती रिव्ह्यू लिटरेचर केलात, त्या रिव्ह्यू लिटरेचर वरनं तुम्हाला काय वाटतं तर त्या दोन व्हेरिएबल मध्ये काय संबंध असेल का याविषयीचं टेंटेटिव्ह विधान म्हणजे हायपोथेसिस. हायपोथेसिस इज टू बी टेस्टेड. Mill has defined hypothesis as any supposition which we make in order to deduce conclusion in accordance with fact which are known to be real. आता ही मिल यांनी डेफिनेशन केली आहे की हे कोणतंही विधान आहे विच वी मेक, आपण जे करतो टू डेड्यूस द कन्क्लुजन, त्या विधानावरून एखाद्या निर्णयापर्यंत येतो किंवा त्या निर्णयापर्यंत जाण्यासाठी ते विधान करतो इन अकॉर्डन्स विथ द फॅक्ट विच आर नोन टू बी रिअल. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला जी फॅक्ट्स माहिती आहेत त्या फॅक्ट्सच्या आधारे आपण एक विधान करतो आणि त्या विधानावरून रिसर्च करून आपण कन्क्लुजन कडे येतो. ते विधान म्हणजे काय तर हायपोथेसिस. According to Coffey, hypothesis is an attempt at explanation, a provisional supposition made in order to explain scientifically some facts and phenomena. म्हणजे हे एक प्रोव्हिजनल सपोजिशन आहे. कशासाठी केलेलं असतं टू एक्सप्लेन सायंटिफिकली सम फॅक्ट ऑर फेनॉमिनन, काही शास्त्रीय सत्य किंवा फेनॉमिना सिद्ध करण्यासाठी, हे स्पष्ट करण्यासाठी हे आपण विधान करतो. गुडे अँड हॅट have defined hypothesis, a preposition which can be put to test to determine validity. असं विधान किंवा असं समस्येचं उत्तर, एखाद्या प्रॉब्लेमचा आन्सर जे आपण पुट टू टेस्ट अँड डिटरमाइन व्हॅलिडिटी, टेस्ट करू शकतो आणि ते व्हॅलिड आहे की नाही ते ठरवू शकतो. According to George Lundberg, hypothesis is a tentative generalization, the validity of which remains to be tested. हे हायपोथेसिस हे टेंटेटिव्ह जनरलायझेशन आहे ज्याची व्हॅलिडिटी आपण टेस्ट करू शकतो. जे एफ रूमेल यांच्या मतानुसार अ स्टेटमेंट केपेबल ऑफ बिंग लिस्टेड अँड देअर बाय व्हेरीफाईड और रिजेक्टेड इज हायपोथेसिस. म्हणजे असं विधान केपेबल ऑफ बिंग टेस्टेड, म्हणजे ज्याची आपण टेस्ट करू शकतो, देअर बाय व्हेरीफाय, ते व्हेरीफाय करू शकतो, ते रिजेक्टही करू शकतो, त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतात. वॉल्टर आर बर्ग हॅज फर्मली बिलीव्ड दॅट
Hypothesis reflect the research work's guess as to the probable outcome of experiment. म्हणजे आर बर्ग यांच्या मतानुसार हायपोथेसिस हे काय आहे, प्रॉबेबल आउटकम ऑफ एक्सपेरिमेंट. आपण जे संशोधन करणार आहोत त्याचं शक्य असलेलं उत्तर किंवा अंदाजे उत्तर अँड देअर बाय प्ले क्लिअर अँड स्पेसिफिक गोल बिफोर. आणि अंदाजे अमुक उत्तर असेल असं आपण गृहीत धरतो आणि त्यानुसार आपण स्पेसिफिक गोल ठरवतो. म्हणजे डिझायनिंग म्हणजे ते जे स्पेसिफिक डिझाईन, रिसर्च डिझाईन जे आपण करतो ते प्लॅनिंग, तर गोल करतो. देअर बाय प्ले क्लिअर अँड स्पेसिफिक गोल बिफोर रिसर्चर अँड प्रोव्हाइड्स हिम विथ बेसिस फॉर स्टडिंग सॅम्पल्स अँड रिसर्च प्रोसिजर टू मीट दीज गोल. म्हणजे आपण गोल सेट करतो की हे उत्तर असेल, अशा प्रकारे आपण गोल सेट करतो आणि त्यानुसार आपण अभ्यास करतो, वेगवेगळ्या सॅम्पल्सचा अभ्यास करतो आणि रिसर्चची प्रोसिजर त्याचं प्लॅनिंग करतो. आणि कशासाठी, टू मीट दिस गोल, हे गोल अटेंड करण्यासाठी आपण प्लॅनिंग करतो. तर ही जी विधानं आहेत, इट इज कॉल्ड रिसर्च हायपोथेसिस. From this previous definition, we can enumerate the three characteristics of hypothesis. First one, every hypothesis is an attempt to obtain fact. Second, no hypothesis is final explanation of fact. And third one, being explanation of fact, hypothesis is an organic principle. Hypothesis is not same as theory, though it is very closely related to theory. हायपोथेसिस म्हणजे थिअरी नाही, जरी थिअरी आणि हायपोथेसिस यांच्यामध्ये क्लोज रिलेशन असलं तरी. As William H. George has rightly put it, theory is elaborate hypothesis. The hypothesis is actually emerged from theory. बघा काय म्हटलंय त्यांनी की प्रयत्नपूर्वक हायपोथेसिस मधनं थिअरी निर्माण होते आणि थिअरी इज इलॅबरेट हायपोथेसिस, म्हणजे थिअरीवरून आपण हायपोथेसिस गृहीत धरतो. म्हणजे काय, याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला सांगते मी, की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्ट करतो, नंतर ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचे ठरवतो. ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर रिव्ह्यू द लिटरेचर, अगोदर कोणी काम केलंय ते वाचतो आणि ते वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय असेल असं आपल्याला जे उत्तर सुचतं त्याला आपण हायपोथेसिस म्हटलंय. आणि म्हणून थिअरी इज इलॅबोरेट हायपोथेसिस आणि द हायपोथेसिस ऍक्च्युअली इमर्ज फ्रॉम थिअरी. हायपोथेसिस इफ व्हेरीफाईड बिकम अ थिअरी, म्हणजे हायपोथेसिस व्हेरीफाय केलं तर त्याची थिअरी होते. It is generalization drawn from theory itself, and when it has been tested and found correct, it becomes part of theory itself. म्हणजे हे जनरलायझेशन आहे जे आपण थिअरी मधनं काढलेलं असतं आणि जेव्हा आपण ते जे उत्तर आपण शोधलेलं आहे ते टेस्टेड आणि करेक्ट आहे असं लक्षात आलं की पुन्हा तो थिअरीचा एक महत्वाचा पार्ट होतो. Thus, theory itself, in its early stage, forms hypothesis and two are interdependent to each other. म्हणजे थिअरी अर्ली स्टेज मध्ये हायपोथेसिस असतं, टेस्टिंग वगैरे झाल्यानंतर थिअरी होते. म्हणजे दोन्ही या इंटरडिपेंडंट, एकमेकांवर अवलंबून आहेत, थिअरी आणि हायपोथेसिस. In short, hypothesis is an assumption to answer your research question. लक्षात घ्या, हायपोथेसिस काय आहे? इट इज अन assumption आहे, गृहीतक आहे, टू आन्सर युअर रिसर्च क्वेश्चन, तुमच्या रिसर्च क्वेश्चनचं एक अंदाजे उत्तर. हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह सोल्युशन ऑफ युअर रिसर्च क्वेश्चन ॲट इनिशियल स्टेज ऑफ प्रोजेक्ट. हे तुमच्या रिसर्च क्वेश्चनचं टेंटेटिव्ह सोल्युशन आहे. Hypothesis is showing relationship between two or more variable.
लक्षात घ्या, हायपोथेसिस मध्ये दोन किंवा अधिक व्हेरिएबल मधलं रिलेशनशिप सांगितलं जातं. हायपोथेसिस इज अ पॉइंट Hypothesis is the point that translates your research question into prediction. Hypothesis हा असा पॉइंट आहे की ज्याच्यातनं रिसर्च क्वेश्चन्सचं प्रिडिक्शन मध्ये रूपांतरण होतं या पॉइंटला. म्हणजे भविष्यात असं होईल किंवा काय हे हायपोथेसिसच्या पॉइंटला रूपांतरण होतं. हायपोथेसिस स्टेट प्रिडिक्शन अबाउट फ्युचर रिसर्च फाइंडिंग. हायपोथेसिसच्या आधारे भविष्यातले रिसर्च फाइंडिंगचं भाकीत केलं जातं. हायपोथेसिस शुड बी बेस्ड ऑन. आता हायपोथेसिस कशावर आधारित असायला हवं? एक्झिस्टिंग थिअरीज, कारण लिटरेचर रिव्ह्यू करतो त्याच्यावर आधारित असायला हवं. फक्त पण त्यावरच असायला हवं का? नाही. नॉलेज अँड एक्सपिरियन्स, तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव आणि रिव्ह्यू द लिटरेचर, अगोदरच्या अस्तित्वात असलेल्या थिअरीवर आधारित असायला हवं. सब एव्हिडन्सवर पण आधारित असायला हवं, म्हणजे काही पुरावे असायला हवे, त्या पुराव्यांवर आधारित हायपोथेसिस असायला हवं. इट शुड नॉट बी इन क्वेश्चन फॉर्म. प्रश्न स्वरूपात हायपोथेसिस असताना ते विधान असायला हवं. इट शुड बी इझी टू अंडरस्टँड, इझी टू टेस्टेड, समजायला सोपं, परीक्षण करायला सोपं. इट मस्ट शो रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल. हायपोथेसिस मध्ये दोन किंवा अधिक व्हेरिएबल मधलं रिलेशनशिप दाखवलं पाहिजे किंवा दिसलं पाहिजे. So student, today we have discussed what is hypothesis, meaning of hypothesis, definition of hypothesis, the base on which hypothesis is based, etc. So thank you for today. We will meet again. Happy learning to you.